तुमच्या आईवडिलांबरोबरचं तुमचं रिलेशन कसं आहे. ज्या जगामध्ये जर तुमचं रिलेशन तुमच्या आईवडिलांबरोबरचं जर बिघडलेलं असेल या जगात तुम्हाला कोणी वाचू शकत नाही. कोणी तुमच्या आजारापासून तुम्हाला वाचू शकत नाही. स्टेटमेंट थोडंसं वेगळं वाटेल पण हे अतिशय उपयुक्त आहे. फक्त एक गोष्ट केली तुम्ही आजारी पडला आईवडिलांचं रिलेशन तुम्ही सुधारा किती फरक पडतो बघा. कारण आलोय कुठून आपण मूळ आई वडील जीन्स तिकडनं आलेले आपले जी कंपन आहेत आपले जे स्पंदन आहेत तीच बिघडलेली आहेत. तर आपण बाहेरच्या जगात किती उजाळ माताने कसंही वागलो तरी काय होणार नाही. म्हणून आपल्याकडे सांगायचे की आपल्याला आईला किंवा मातेला आपल्या वडिलांना नेहमी पाया पडणं त्यांच्या संपर्कात. पण कित्येक महिने वडिलांशी बोलत नाही आईशी बोलत नाही पण त्यांचा एक सहवास त्यांना नेहमी पाहिजे असतो जो मुलाचा तो ते शोधत असतात कुठेतरी आणि ते मिसिंग असतं. आणि मग ते जर आपण रिकनेक्ट झालो आपल्या आईवडिलांशी म्हणजे आपल्याला उपाय आपण शोधतोय ना आजारी पडण्याचे. आपण आजारी पडले उपाय शोधतोय तर त्या उपायापैकी हा एक उपाय आहे की तिथली स्पंदनं पहिल्यांदा टिक करा. आपल्या आईवडिलांशी गप्पा मारा भेटा मिठी मारा आय लव्ह यू म्हणा त्यांना फिरायला घेऊन जा त्यांना काय आवडतं ते घेऊन जा. आणि ही जर गोष्ट आपण केली तर तिथून आपली जी आईवडिलांकडून जी आपल्याला एनर्जी मिळालेली आहे जी स्पंदन आहेत जी बॅटरी आहे जी चार्ज आहे जी पोस्टनॅटल एनर्जी आहे ती सगळी आपल्याला आणि ती ट्रान्सफॉर्म होते. ते इसेन्स आपल्याला वाढतो आपला आणि आपल्या आयुष्यामध्ये एक प्युरिटी. आणि मग तुम्हाला अडलेली कामं तुमची बघा कशी सुटतील. तुमचे कर्ज फेडायला लागतील तुम्हाला नोकरी मिळू शकते आयुष्यात. म्हणजे नॉट ओन्ली आजार बऱ्याच गोष्टींमध्ये आपला क्लॅरिटी होते आणि आपल्याला कळत नाही की अरे मला आत्तापर्यंत यश मिळत नव्हतं आणि अचानक मला कसं काय यश मिळायला लागलं.